तर हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा. मला कुठलीही ऐश्वर्य संपदा नको, मुक्ती नको, धन नको. मला काय पाहिजे? आमची बॅटरी सतत चार्ज कशामुळे होते? संत संग. थोरांच्या किंवा सत्पुरुषांच्या सहवासात आपले विचार नेहमी कायम राहतात. दुष्टाच्या सहवासात गेल्यानंतर 8 दिवस जर तुम्ही दुष्टाच्या सहवासात गेलात, 8व्या दिवशी तुम्हाला कमीत कमी बिडी तरी नक्की प्यावीची वाटेल. कारण तो उठसूट मुस्कट त्याचं पेटलेलं असतं. तो भसाभस विड्या ओढतो, आपण बघत राहतो. तू म्हणतो का तुम्ही परमविडीने काय होतंय? तिथे किती रुबाब आहे. अहो, आपण रस्त्याने चाललो म्हणजे तोंडात विडी घ्यायची, अशी खरकन काडी वडायची, झुरके मारायचे आणि पाया आल्या की रुबाबामध्ये वाकडी टोपी करून चालायचं. फर्स्ट क्लास. हा, खरंच काय छान आहे. तुम्ही या लोकांचं मी ऐकलेलं आहे ना, मी त्यांच्याशी बोललेलो आहे ना, अगदी छान पैकी. त्याला कळूच दिलं नाही की मी याच्यावर टीका करतो म्हणून. असे छान बोलतात. म्हणलं मला दे रे एक इडी. म्हणे बाबा माझं इडी नाही, एकच होते म्हटलं. त्याला कळू दिलं नाही मी शेवटपर्यंत की बाबा मी व्हिडिओवालाच आहे असं दाखवलं. त्यावेळेस ते खरं बोलतात ना, नाहीतर खरं बोलणार नाहीत ते. आणि विषयांतर झालं. संत संग देई सदा. आणि शेवटचं काय मागणे? तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. याचा अर्थ असा, आमच्या सगळ्या जुन्या भाष्यकारांनी, मीमांसकांनी, दार्शनिक ऋषींनी कंठर सर्वम क्षणिकम, हे सगळं क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. स्त्रिया, मुलं, पैसा, हे सब झूठ है, सब झूठ है. जो कुछ है वो तो एक परब्रह्म आहे. कित्येक युगायुगी आम्ही बोंबलत आलो. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरेश आहे. ते संस्कृत श्लोक मी तुमच्या पुढे तुम्हाला कळणार नाही की पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जठर, पुन्हा पुन्हा योनी, स्त्री देहातून सारखं सारखं पुनरपि जननम पुनरपि, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म. हे कसे करता चक्रात सापडता तुम्ही? तेव्हा हे सगळं झूट आहे, पुन्हा जन्म नाही. जसं काय ते खास चित्रगुप्ताकडून यांनी ऑर्डरच घेऊन आलेले आहेत तसे काही, की पुन्हा काही होत नाही म्हणून. अगदी असं कार्यकारण भाव जन्म मरणाचा इतका सोपा नाहीये. पण बहुतेक येड्यांना फसून हे बाबा लोकांनी बनवलेले. तुकाराम महाराज म्हणतात नाही, तुका म्हणे गर्भवासी, कारण मला ती मुक्ती मोक्ष स्वर्ग नकोय, मला पुन्हा पुन्हा जन्म हवाय. आणि जन्म झाल्यानंतर मला सज्जनांचा सहवास हवाय. मी सज्जन होणं आणि माझ्या बरोबर लाखोंना सज्जन करणं, हेच काय रे, काय झालं काय चालू आहे. तर याप्रमाणे मी सज्जन होणं आणि माझ्या बरोबर इतर लोक सज्जन होणं, हाच खरा या देशातला धर्म आहे. आणि तो धर्म अर्जुनाने ओळखला होता, कृष्णाने ओळखला होता, तुकारामाने ओळखला होता. आणि म्हणून आपल्याला आता मूळ गीता या विषयावर यायचं आहे. तर काही भेदाचे विषय बुद्धीवर, हे काही हे बरोबर असे जे निश्चयात्मक तुमच्या बुद्धीला जिथं संशय आहे तो जावा म्हणून. आणि खरं खोटं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे. संत एकाच माळेचे नाहीत, प्रत्येकाच्या याच्यामधल्या ध्येयाविषयीच्या कल्पना वेगळ्या आहेत. हा त्याच्यापेक्षा तो नामदेव तर म्हणले, मागणे एक तुझ प्रती आहे, तेसी तरी पाहे पांडुरंगा. कोणचं मागणं? या संतांची नुरवी, हेची मज देई, अनिक मज काही न मागो देवा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका. केवढी मागणी आहे उच्च. मला काहीच नको आहे, मोक्ष भिक्ष काहीच नको आहे. हे जे संत जन आहे सगळे, यांच्यात अहंकार यायला नको. आणि कल्पनेची बाधा या संतांना व्हायला नको. ते सतत सुखी, ते सुखी असले सबन जग सुखी होणार आहे. हे नामदेवाचं. ही माणसांचं मागणं कोणचं?
आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरेश क्या बडबड कर रहे तुम लोग. लक्षात ठेवा, अशा बावळट गबाळेपंथी तत्वज्ञानाचा आपण आता त्याग करायचा आहे. योग्याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. कुणाही सोम्यगोम्याच्या चष्म्यातून आपण पाहायचं नाही. स्वतः विचार करणं, स्वतः बुद्धी चालवणं, याला ज्ञान म्हणतात, त्याला ज्ञानी म्हणतात, त्याला जिज्ञासू म्हणतात, त्याला आर्त म्हणतात. आणि त्याचाच मुमुक्ष होऊ शकत असतो, इतर गबाळे होऊ शकत नाहीत. आर्त, जिज्ञासू, विव्हल आणि मुमुक्षू या पायऱ्या आहेत. पुढे या संस्कृतीत तुलनात्मक दृष्ट्या विचारधारा समजावी. गीता ज्या वेळेस सांगितली गेली त्यावेळेस समाज, तुम्हाला मी एकच द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण सांगितलं, आणि मग बाईने पाहिलं की आपले नवरे हरलेले आहेत. कारण तिथं एकटा अर्जुन जर उठला असता तरी या सगळ्या वीरांना त्यांनी त्या बैठकीत तर वर मान करू दिली नसती. बाईचं मनगट धरून ओढलं असतं, पुन्हा दुर्योधन दुःशासन पुढे समोर आणू शकले नसते. इतका तो महाप्रतापी होता. पण 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 फार मोठा संघर्ष आहे की बंधुभाव, आज्ञाधारक, वडील भाऊ आपल्या बापासारखा आहे, तो चुकलेला आहे हे कळलेलं आहे. पण आपसात जर मतभेद केलं तर तेच यांना पाहिजे, कौरवांना. आपण 5च जण आहोत, आपले मतभेदच त्यांना हवे आहेत. मग तर आपल्याला ते एकेकाला धरून मारतील, तेव्हा असू देत, काय व्हायचं ते बघू. पण आपल्याला जितका वेळ सहन करता येईल तेवढं आपण सहन करू. पांडवांच्या मनोवृत्तीचा तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो. मी टीका नाही करत त्यांच्यावर, आपली लायकी नाहीये त्या थोरांवर टीका करायची. वस्तुस्थिती तुम्हाला समजावी. आणि एवढा मोठा अत्याचार की जी भारताची सम्राट, जिच्या नवऱ्यांनी अश्वमेध यज्ञ, राजस्वीय यज्ञ, सगळे यज्ञ करून स्वतःवर राज्याभिषेक केला, जिच्यावर सबंध जग, भारतातल्या विश्वातल्या नद्या समुद्रांचं पाणी आणून, जिच्यावर, कारण जसं देवावर अभिषेक असतो ना, तसं राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून त्याच्यावर अभिषेक करायचा असतो. तर तो जिच्यावर अभिषेक झालेला आहे, जी भारताची सम्राज्ञी, तिला एका दरबारामध्ये तिची विटंबना करण्यापर्यंत राजसत्तेनी मजल गाठणं, पराक्रमी पुरुषांच्या बायकोची, जे समाजामध्ये नादान त्यांच्या बायका मुलींची काय परिस्थिती असेल कल्पना करा तुम्ही. किती भयानक संकट. हा सैतान तुम्हाला मी एक सांगितला.